सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संरक्षण भिंत तोडून नाल्यावर केलेले अतिक्रमण तात्काळ हटवा अशा प्रकारची मागणी जुने धुळ्यातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे। जुने धुळे भागातील निळकंठ दामू बोरसे यांनी मनपाच्या नाल्याकिनारी संरक्षण भिंत तोडून बांधकाम सुरू केले। त्यामुळे नाले सफाई करण्यासह नाल्याच्या पाण्यातील प्रवाहाला अतिक्रमण अडथळा ठरत आहे। त्यामुळे नाल्याची पात्र अरुंद झाल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यानेच मनपाने तात्काळ अतिक्रमण पाठवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। या निवेदनावर शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत। आम्ही सर्व रहिवासी नाला किनार कुमार कुंट या भागातील सदरू हे जे नाल्यामध्ये जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे ते बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण केलेलं होतं। ते आता पडल्यामुळे इथे लहान लहान मुलं खेळत होते, त्यांची जीवितहानी टळली व हे लोक इथे राहत नाही आणि यांनी कायद्याचं उल्लंघन करून हे नाल्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या 2-3 महिन्यापासून पडलेला असून याची आम्ही तक्रार देखील महानगरपालिका आयुक्त साहेबांकडे केलेली आहे। तरी अतिक्रमण विभागाकडेही केलेली आहे। त्यांनाही वारंवार जाऊन मी तक्रार नोंदवतो, त्यांना निदर्शनात आणून देतो की ही घाण उचला आणि यांचं अतिक्रमण हे थांबवा। हे लोक दादागिरी करतात आणि सदरहू लोकांना घाबरून आणि काही बोलतात। हे लोक इथं राहत नसून देखील सुद्धा यांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। यांच्या मागे कोणाचं पाठबळ आहे? हे का म्हणून एवढं जोरात ओरडतात, बोलतात आणि हे अतिक्रमण करतात? आता हे पावसाळ्याचे दिवस चालू असताना आम्ही हा अर्ज केलेला आहे की नाल्यातील हा साफसफाई करण्यात यावी व दरवर्षी शासन हे नाल्याची साफसफाई करत असते, पण अद्यापही तुम्ही बघितलं असता इथे साफसफाई होत नाही आहे। आणि वारंवार केदार साहेब यांना सांगून देखील सुद्धा हे या नाल्यातील डबर कॉन्क्रीट व विटा हे जे पडलेले हे काढून टाकत नाही आहे। आणि त्यांना फोन केलेला आहे असं आम्हाला सांगून पण ते उचलत नाही। आता जर उद्या उठून जर पाऊस पडला आणि जास्त नाल्याला पूर आलं तर ह्या नाल्याच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसेल व ती जीवितहानी होईल, संसार उद्ध्वस्त होईल, त्यांच्या घरातले धान्य धुन्य भांडे वगैरे हे नासधूत होईल। याची शासन लक्ष देईल का? व ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे साफसफाई करण्याची। व हा व्यक्ती जो आहे हा इथे दादागिरी करतो आणि अरेरावीची भाषा करतो, त्यावरती महानगरपालिकेने काळजी घ्यावी आणि पुढील जी जीवितहानी होत असेल किंवा नाल्याच्या लोकांची जी दुरावस्था होत असेल तर याच्यापासून महानगरपालिकेने दक्षता घ्यावी। सदरू आम्ही यांना महानगरपालिकेला, अतिक्रमण विभागाला व आयुक्त साहेबांना यांची आम्ही हे दिलेलं आहे, अर्ज दिलेला आहे। यांची दखल घेत आहेत किंवा नाही घेत आहेत, पण जर का येत्या 8 दिवसामध्ये यांनी दखल नाही घेतली तर आम्ही सर्व रहिवासी नाल्या किनार भागातील सर्व रहिवासी मोर्चा काढून आयुक्त साहेबांच्या कॅबिनमध्ये जाऊन पुन्हा त्यांच्या निर्देशनात आणून देऊ व पुढील कारवाई जर का इथे काही जीवितहानी हानी झाली तर याला सर्वस्व जबाबदार महानगरपालिका आयुक्त साहेब असतील। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।